शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली मूठभर नाचणी सकाळी मिक्सरला बारीक वाटली आणि गाळून त्याचं नाचणी सत्व बनवलं। नाचणी सत्व हे खूप पौष्टिक आहे। 3 महिन्याच्या बाळापासून ते वयोवृद्धापासून सगळ्यांना देऊ शकता। सध्या उन्हाळा इतका प्रचंड वाढला आहे ना की अंगाची लाही होते। मग असं ना कपभर नाचणी सत्व पियालं की पोटाला तर थंडावा मिळतोच, पण हेल्दी सुद्धा आहे। हे नाचणी सत्व कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केला आहे, नक्की बघा। त्यामध्ये मी 1 चमचा मसाला दुधाची पावडर असते ना, जी मी घरातच बनवून ठेवली होती, ती सुद्धा ॲड केली होती। त्यामुळे त्याचा कलर थोडासा पिवळसर आला। त्यानंतर गेली घरामधला किराणा भरायला। किराणा थोडाफार संपला होता, मग म्हटलं चला आज वेळ आहे तर भरून घेऊया। घरातला सगळा किराणा भरला आणि घरी आल्यानंतर सरप्राईज मिळालं। गावावरून आंब्याच्या पेट्या आल्या होत्या। गावच्या पाण्याचा हापूस आंबा काय भारी लागतो चवीला। ह्यापूर्वी आम्ही इथूनच जवळपासवरून आंबे विकत घेतले होते, पण त्याची चव आणि गावच्या हापूस आंब्याची चव ही निराळीच आहे। झाडावर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची चव खरंच खूप छान लागते। पेटीतून आंबा बाहेर काढला, नळाखाली स्वच्छ धुतला आणि असं तासभर पाण्यामध्ये ठेवून दिला। बाहेर खूप उन्हाळा चालू आहे आणि आंबासुद्धा उष्ण असतो, त्यामुळे डायरेक्ट जर तुम्ही खाल्ला तर तो बाधू शकतो, अपायकारक होऊ शकतो। त्यामुळे शक्यतो असं थंड पाण्यामध्ये आंबा ठेवून द्यायचा तासभर आणि त्यानंतर कट करून खाऊ शकता। काही जण आमरसावरती तूपसुद्धा टाकून खातात, म्हणजे मग आंबा किंवा आमरस बाधत नाही। पण आम्हाला शक्यतो आमरसापेक्षा असा आंबा कट करून खायला आवडतो, म्हणजे जास्तीची साखर पोटामध्ये जात नाही। तुम्हाला आमरस आवडतो की आंबा आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग सगळे आंबे कट करून घेते आणि घरातल्या मँगो लवर्सना देते। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय। एवढा सगळा मोठा हां यम्मी।